आपण पाच म्हणून त्याला आता गोटू बच्चे ते त्याला मेंबर त्याला ते घेते पण मग त्याला तर घ्या याचं पहिले पंपले तर घ्या बाबा मेणबत्ती फुंका अगोदर मेणबत्ती हॅपी बर्थडे टू यू गावना हॅपी बर्थडे डिअर बोथ ऑफ यू हॅपी बर्थडे टू यू चला देवा केक हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर डॉक्टर साहेब हॅपी बर्थडे टू यू तुला पाहिजे देतो गोटू 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 अरे गोड गोड हिम्मत खिलाते जाओ ज्यादा क्या खाला है हमने खाला ना हाँ तुला काय लागतं ओके मॅडम तुम्ही या इकडे एक मिनिट येतं सगळे आता This is on behalf of the Marathwada Diocese. ओके थँक्यू Okay. भारी आलाय God's blessing. Continuous God's blessing. क्राईस्ट चर्च आहे Christ Church. जाऊ दे सर्व जाऊ दे पहिले त्यानंतर इनिशियल कुणाला करायचं ते सत्कार करा नागवाले अंकल असं गुलदस्ता असा ठेवायचा म्हणजे फोटो येतो एवढा नाही इकडे बघा On behalf of the Christ Church, we wish you all the best. God's blessing. थैंक यू वेरी मच डॉक्टर साहेबांनी टाकली ना Christ Church. नाही इकडे मग क्राइस्ट चर्च अरे एका एकाचं होतं ना जरा आरामशीर ते होतं ना एक मिनिट ओके बस झालं जेम्स सर आणि थँक्यू तुमचं या पहिले तुम्ही थँक्यू यापैकी एक चांगला क्लिप घेऊन जा मोबाईल घ्या मोबाईल पण फोटो घ्या एकट्याचा देऊ नको तुझा नाही तर पंपू फार हुशार आहे स्वतःचा देतो बाकीचे देऊ थँक्यू ओके कमिटीचा आमच्या ओके चला 8 वाजता तुम जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50 साल अरे बाप रे आशीर्वाद सरपटाचं सामर्थ्य दिलं आणि हा दिवसाबद्दल मी प्रभूचे करून खूप आभार मानतो. मी गेले 17 वर्ष मुंबई धर्मप्रांतामध्ये बिशप म्हणून होतो आणि 24 डिसेंबर वॉच नाईट सर्व्हिसला आमच्या इथं
प्रार्थना होते, भक्ती होते. त्या भक्तीला केवळ बिशपच टीचिंग करायचं आणि ती संपूर्ण भक्ती चालवायची. मग ती भक्ती संपेपर्यंत म्हणजे 1:30-2 वाजायचे. मग ते केक घेऊन येणार आणि ते केक कापणार. लोकांना माहित नाही कोणाचा वाढदिवस आहे, लोकांना वाटायचं प्रभू येशू ख्रिस्ताचा वाढदिवस आहे, त्यामुळे ते आनंदीच व्हायचे. पण त्यांना हे माहित होतं की माझा वाढदिवस आहे. लोक बाळक साहेब बोलायचे की विष्णू साहेबांचा वाढदिवस आहे, पण त्यांना त्यामुळे माझं फार कौतुक व्हायचं. सगळेजण म्हणायचे की बिशप साहेब तुमचा वाढदिवस फार 24 तारखेला 24 डिसेंबरला माझ्या मुलाचा वाढदिवस आहे 6 जानेवारीला. तर असं आमच्या घरामध्ये सगळ्यांचे वाढदिवस आहेत. आणि पुन्हा एक बार मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच अँड मे गॉड ब्लेस यू ऑल. हॅलो हाँ हेलो. इसका भी अरे वो तेरा कॉल आया था सुबह 25 तारीख को बोला ना. थँक्यू. हां 25 डिसेंबर ही तारीख आम्हासाठी ख्रिस्ती धर्मासाठी फार महत्त्वाची आहे. कारण या तारखेला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या भूतलावरती झालेला आहे. देवाने ज्यावेळेस पहिल्यांदा ही पृथ्वी निर्माण केली त्यावेळेस त्याने सर्वांना निर्माण केलं होतं आणि त्याच्यामध्ये मानवाला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं होतं. परंतु मानवाच्या पातकामुळे ही पृथ्वी भ्रष्ट झाली होती. या पृथ्वीला पुन्हा एकदा सामर्थ्य मिळावं, तिचं चांगलं व्हावं, मनुष्याचं चांगलं व्हावं अशी देवाची इच्छा होती. देवाने प्रत्येक प्रयत्न केले की मानवाचं पतन होऊ नये, मानवाला स्वर्गप्राप्ती व्हावी, परंतु मानवाचं पाप वाढतच गेलं. सर्वात शेवटी देवाने आपल्या मुलाला म्हणजे येशू ख्रिस्ताला या भूमीवरती पाठवलं की त्याने जाऊन आपली सेवा करावी, लोकांना तारणाचा मार्ग दाखवावा आणि या मानवाच्या पातकामुळे जे त्याचं पतन होत होतं त्याच्या पतनाला त्याने आपलं अर्पण स्वीकृत केलं. वधस्तंभावरती त्याला खेळण्यात आलं आणि त्याच्या पवित्र रक्ताने त्याने आम्हा प्रत्येकाची पातकं धुतलेली आहे. योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि देवाने आम्हाला हीच आज्ञा केलेली आहे की जे काही या भूतलावरती आहे, जेवढ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, त्याला तारलेला आहे, त्याच्या गरजेप्रमाणे तो चालत असताना मानवाचं तारण व्हावं आणि संपूर्ण मानवजात ही स्वर्गामध्ये तिला स्थान मिळावं अशी देवाची इच्छा होती. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती धर्मातील आणि सर्व मानवजातीसाठी आम्ही प्रार्थना करत असतो की देवाने आम्हा प्रत्येकाचं तारण करावं आणि आम्हाला स्वर्गप्राप्ती मिळावी. या ख्रिस्त जयंतीच्या निमित्ताने मी आपणाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष आणि ख्रिसमस हे तुम्हाला आणि सर्व मानवजातीला सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्याचं लाभो हीच माझी प्रार्थना आहे. आज संध्याकाळी ख्राइस्ट चर्चमध्ये विशेष कार्यक्रम आहे, विशेष भक्ती आहे आणि त्याच्यानंतर सकाळी 7:30 वाजता एक भक्ती आहे आणि त्याच्यानंतर 10:30 वाजता दुसरी भक्ती आहे की जिच्यामध्ये आम्ही सर्व येऊन प्रभूची प्रार्थना करतो आणि प्रभूला मान महिमा देतो. ज्याप्रमाणे देवाने आपला मुलगा आम्हा मानवजातीसाठी शेअर केलेला आहे, आम्हा मानवजातीसाठी दिलेला आहे, त्या शेअरिंगमध्ये आम्हाला हेच कळून येतं की ज्याप्रमाणे देवाने आमच्यासाठी त्याचा पुत्र पाठवला त्याचप्रमाणे तुम्ही देखील या आपल्या मानवजातीसाठी थोडासा वेळ द्यावा, थोडेसे पैसे द्यावे, थोडासा प्रेम द्यावं, थोडीशी शांती द्यावी की जेणेकरून प्रत्येकाला या गोष्टीचा लाभ होता यावा हीच माझी प्रार्थना. माझं नाव राईट रेव्हरंड प्रकाश पाटोळे, मराठवाडा धर्मप्रांताचे नवीन बिशप. थँक्यू.
एक मिनट का बात। हाँ एक मिनट ओके। जी हिंदी बोलो कि मराठी बोलो? हिंदी बोलो। मेरा नाम मधुकर उत्तमराव कसाब है और मैं मराठवाड़ा धर्मप्रांत चर्च ऑफ नॉर्थ इंडिया का सेवानिवृत्त बिशप हूँ। मैं इस क्रिसमस के अवसर पर सभी को शुभकामना देता हूँ। प्रभु यीशु इस जगत में मनुष्य रूप धारण करके इसलिए आया कि सबको शांति मिले, सबका उद्धार हो जाए और एक दूसरे से भाईचारा रखे, प्यार करे। ये संदेश यीशु मसीह ने दिया और हमारी जिम्मेदारी और कर्तव्य ये बनता है कि जो हम अगर उनके शागिर्द है, अनुयायी है, तो हम भी दूसरे के प्रति प्यार करें, भाईचारा रखें और हमारे इस देश में यीशु मसीह का संदेश हम सब के लिए भेज दें। धन्यवाद। ह्या वर्षी आपण 2024 ही ख्रिस्त जयंती साठी म्हणजे बनवत आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जो जगाला दया, क्षमा, शांती आणि प्रेमाचा संदेश दिलेला आहे त्याचं अनुकरण सर्व जनतेने करावी। आम्हीही म्हणजे शेजाऱ्यावर प्रीती करावी आणि एकमेकाशी भाईचारांच्या म्हणजे यांनी राहावं आणि शांतीने राहावे अशी मी प्रार्थना करतो आणि संपूर्ण औरंगाबादवासियांना, छत्रपती संभाजी नगरवासियांना मी ख्रिसमसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो।